आपल्या परिसरात ते गांधीनगर मध्ये पाणी घुसलं होतं. 2 दिवस आम्ही काम केलं तिथे नाकेवर, तेलगाव नाके पे. तो ऐसे ही छोटे छोटे काम येणाऱ्या 5 वर्षामध्ये आपल्याला करायचे. आपण काही ताजमहल बनाएंगे ऐसा कुछ नहीं है. बस पाणी, रस्ते, वीज या मूलभूत सुविधा आपण लोकांना देण्याचं काम करू. मग बुजुर्ग असतील, महिला बचत गटाचं काम असेल, मग त्यांच्या पगारी संदर्भात असेल, मुलांना चांगल्या दिशेने किंवा चांगलं वेग घेण्यासाठी आपण त्यांना तिथं मदत करू. बरोबर आहे की नाही. हा भाग जसा बीडच्या बाहेर आलेला भाग आहे आणि जसं जसं नवीन वस्ती वाढते तसं तसे मग रस्ते, नाल्या ह्या सर्व गोष्टी कराव्या लागतील आपल्याला. बरोबर आहे ना. आणि बिल्कुल म्हणजे आधी काय अभी पहिले बोलते थे मामू, ये बच्चे क्या करेंगे, क्या बोलते थे, अरे बच्चों ने कम से कम 50 फॉर्म तो हमारे उम्मीदवार है. 25 साल सब करके इतने बड़े बड़े लोग, इतने बड़ी बड़ी सत्ते का अनुभव, 50 उमेदवार तुमको लाए नाही आहे. बरोबर आहे मामू. फक्त एकमेकांवर तुम्ही युवक आहेत म्हणून तुम्हाला सांगतो, जातीचं भांडवल करून आता हे पुढे येतील. जातीचं भांडवल झाल्यानंतर एक दिवस ते निवडणुकीपुरतं भागून जाईल. मी सांगतो कोण का इथं सर्व जाती एकत्र आहेत. हिंदू, मुस्लिम, मागासवर्गीय सर्व झाले 18 पगड जाती. हिचं गणित समजा बिटावाला सब नाही एक मिनिट ऐका. पत्रकार नाही का तुम्हाला भेटायला घ्यायला. हे बघा, ही काही आपली भाषण अजून फार होणार आहेत. भाषण करायला आम्ही कुठे येणार नाहीत. म्हणजे भाषण करण्यापेक्षा 5 वर्षात आपल्याला काय करायचं ते बोलायचं. आपल्याला 50 उमेदवार आपल्या प्रभागातले प्रबळ उमेदवार आपण सर्व बीड शहरामध्ये. तर युवकांना मी खास करून विनंती करेल की तुमच्या या बैठकीमध्ये जातीपातीचं भांडवल जे करून येतात त्याच्यानंतर म्हणजे 5 वर्ष ते परत दिसत नाहीत, हे थोडंसं लक्षात ठेवा. मग 5 वर्ष काम करायला नसतं. मग तुमची गटारी साफ करायच्या. नगरपालिकेमध्ये मामू 1000 कर्मचारी आहेत. मी त्याचं सुद्धा माहिती घेतली तर 1000 कर्मचारी नेहमी आपल्याला कान पे आता आहे की ह्यांच्या पगारी नाहीत. बरोबर आहे. माझ्याकडं कागद आहेत त्यांचे, त्यांना महिना 2 महिन्याला पगारी येतात. आपल्या पहिले तर नगरपालिकेचे कर्मचारी आपल्याला सर्व त्या पगारी संदर्भात चोख पगार त्यांच्या काढायचे आहेत, जेणेकरूनच ते मग आपला विश्वास त्यांच्यावरती आल्यानंतरच ते महिनाभर ते काम तिथं करतील. बरोबर आहे मामू. व तुमच्या परिसरातल्या गटारी साफ, स्वच्छता यंत्रणा सगळी आहे नगरपालिकेकडे, पण ती राबवणारे सक्षम माणसं तिथे नाही आहेत. मग तुम्ही थोडंसं इथं जास्त करून युवक वर्ग जास्त आहे. तुमच्या सोशल मीडिया, तुमचं फेसबुक कसं चालतं मला माहिती आहे. हो बाळू. हां ते म्हणजे एखादी गोष्ट दिल्लीत झाली, अब ऐसा हो रहा मामू, टीव्ही पे आने से पहिलेच मोबाईल पे आ रहा. आणि ते कुणाचं अत्याचार, कुठंचं भांडवल कुठं झालं. बरं का तुम्हाला एक सांगतो मी, कुठंचं त्या देश पातळीवरती कोणत्या समाजाचं कुठं काय झालं त्याचं भांडवल इथं करून सगळ्यांना सांगते ती. बराबर है ना. मेरे को सब दिखता व्हाट्सएप पे किसके समाज वाइज क्या क्या चल रहा है. अपने को ये दोनों भी तनाव बाजू को रखने. तुम देखो 5 साल में जब चुनाव आते तभी ये लोग दिखते कि हमारे समाज को खतरा, आपला समाज धोक्यात. बरं का. 5 वर्ष परत दिसत नाही हे लोक. भावनिक कसं समाजावरती अभिमान किंवा जातीवरती अभिमान सगळ्यांना पाहिजेच, पण त्याचं भांडवल करून आपण पुढे नाही आलो पाहिजे. भांडवल कामाचं 5 वर्षामध्ये आपल्याला काय करायचंय. मग तुमच्या रस्त्यावरती कोण येणार, तुमच्या गटारी साफ करायला कोण येणार, तुमचे रस्ते कोण येणार. अभी मामू बारिश अच्छी हुई तो भी 10 दिन को पानी आ रहा. 10 दिन तो मेरी अभी भी माँ बहनों को पानी लेने के लिए बाहर जाने पड़ता. ये चुनाव में कौन
आने वाला है ये तो आमने सामने एकमेक की टीका करने से ज्यादा ये 5 साल मध्ये आपल्याला काय करायचं ह्याचा आपण विचार करायला पाहिजे। आणि मुलांनो, तुमच्या घरी तुम्ही सांगितल्यानंतर तो विश्वास आपल्या घरच्यांना येतो की जर भैयानी 200-250 उमेदवार जमा करून 50 फॉर्म टिकवले जर असतील आणि ह्यांना जर टिकवता आले नसतील तर 5 वर्षांमध्ये सुद्धा आपण त्याच विश्वासाने पुढे काम करणार आहोत। परिसराचा आता हे जसं जसं रोड वाढत जाईल तसं तसं हा थोडा भाग मागलेला सुद्धा वाटणार नाही। आता तुमचं बायपास इकडून जाईल, रस्ते येतील, खूप योजना मी बघतो पेपर मी पडतो ना, 500 कोटी 1000 कोटी, बरोबर आहे की नाही? मला तर हे आकडे बघूनच चक्कर येते कधी कधी। 500 आणि 1000 कोटी जर म्हणलं तर बाळू, त्या नगरपालिकेतून कॉन्क्रीट रोड चालू केला का तो डायरेक्ट मंत्रालयापर्यंत डायरेक्ट कॉन्क्रीट रोड होईल, एवढ्या पैशात होईल ना, बरोबर आहे ना मामू? इतना ढोंग करने से ज्यादा मामूली चीज आहे। मग तुमच्या युवकांना मग कॉलेज मधल्या अडचणी असतील किंवा काही मदत लागली माझी तर निश्चितपणे समाजाच्या ह्याच्यावरून न भडकून और एकमेकाला अंगावर न टाकून, बरोबर आहे ना मामू, ओच पद्धतीने आपण काम करू। या ठिकाणी खरं तर या फॉर्मच्या निमित्त मी गायकवाडला भेटायला आलो होतो, बाळूने मला सांगितलं। तर तुम्ही निश्चिंत राहा, तुमचा आपल्याकडे तिकीट फक्त 50 आहे, 200 तिकीट असली असती तर मी दिलं असतं, बरोबर आहे? आणि मला तसं खोटा बी बोलता येत नाही कोणी। ह्याच्या आधी काय होतं, कॉक मेंबर बनवायचे म्हणून कमीत कमी 500 लोकांना कागद द्यायची। हा, मागचे बी कॉक मेंबर खरे आहेत का खोटे मला कळलं गेलं। बर, मेंबरला बी अधिकार नाही। सभापतीला मी पहिल्यांदा बघितलं की समजा आमच्या ग्रामीण भागात मेंबर किंवा सभापती बनायला लोक आम्हाला करा करा म्हणून म्हणतात, पण यहाँ पे एखादे मेंबर को अगर बोले ना कि तेरे को सभापति बोलने का है तो भाग जाता क्योंकि उसको अधिकार नहीं मिलते। फिर वो भागने के बाद उसको पकड़ के लाना पड़ता। अरे बाबा मेरे भाई तू सुन, ये खुद हमने किया, उसके घरे में हार डालना बोलता, वो बळजबरी हसतो मग ते फोटो बोलले खुश आहे म्हणून। तसं होणार नाही। आपण नगरसेवकांना तुमच्या भागातले त्यांचे अधिकार देऊ, नगरपालिकेच्या सभापतीला अधिकार देऊ आणि चांगल्या पद्धतीने काम करू। ज्यांनी फॉर्म काढायमध्ये आमची मदत केली, माघार घेतली, ते सुद्धा त्या प्रभागातले प्रबळ आणि सक्षम म्हणजे दावेदार आहेत। पण काही अडचणी आमच्या सुद्धा आहेत, आपण त्या अडचणी आमच्या समजून घेतल्या त्याबद्दल तुमचे मी आभार मानतो। आणि भविष्यामध्ये आमच्या या भागातल्या मेंबर प्रमाणेच आम्ही तुमचंही ऐकू, तुमचं घर जिथं आहे, तुमचं परिसर जिथं आहे, तुमच्या अडचणी तुमच्या परिसरातल्या ऐकू आणि त्या पद्धतीने काम करू। ठीक आहे ना? मला निवडून